महाराष्ट्र सेट अर्थशास्त्र विषयाच्या 15 जून 2025च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 9 आज आपण अभ्यासणार आहोत. कल्याणकारी अर्थशास्त्राच्या कोणत्या प्रमेयांनी विचार केला की सामान्य स्पर्धात्मक संतुलन पॅरेटो इष्टतम आहे? पर्याय आहे ए. कल्याणकारी अर्थशास्त्राचे केवळ प्रथम प्रमेय. पर्याय बी. कल्याणकारी अर्थशास्त्राचे केवळ दुसरे प्रमेय. पर्याय सी. कल्याणकारी अर्थशास्त्राचे दोन्ही पहिले आणि द्वितीय प्रमेय. पर्याय डी. कल्याणकारी अर्थशास्त्राचे पहिले किंवा दुसरे प्रमेय. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. तर असं का बरं? प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलं गेलंय की म्हणजे हा प्रश्नच कल्याणकारी अर्थशास्त्रातील प्रमेयांवर आधारित आहे. प्रश्नामध्ये कल्याणकारी अर्थशास्त्रातील प्रमेयांपैकी कोणते प्रमेय मुक्त स्पर्धेच्या बाजारात निर्माण होणारा सामान्य स्पर्धात्मक समतोल हा समाजाच्या दृष्टीने कार्यक्षम आहे, म्हणजेच काय पॅरेटो ऑप्टिमल आहे असे मानतो. हे या प्रश्नामध्ये विचारलं गेलेलं आहे. तर त्याचं उत्तर आपण काय सांगितलेलं आहे की कल्याणकारी अर्थशास्त्राचे केवळ प्रथम प्रमेय. तर पहा, जर बाजारात पूर्ण स्पर्धा, संपूर्ण माहिती, बाह्य परिणामांचा अभाव आणि खाजगी मालकी हक्क अस्तित्वात असतील तर सामान्य स्पर्धात्मक समतोल जो असतो तो काय आपोआप पॅरेटो ऑप्टिमल असतो. म्हणजेच काय तर मुक्त बाजारात निर्माण होणारा सामान्य समतोल असा असतो की कोणाचेही कल्याण वाढवताना, काय म्हटलं त्यांनी, कोणाचेही कल्याण वाढवताना दुसऱ्याच्या कल्याणात कमी न करता सुधारणा करता येत नाही. म्हणूनच काय तर सामान्य स्पर्धात्मक समतोल हा काय असतो पॅरेटो ऑप्टिमल असतो. आणि हेच या प्रमेयाचेच आणि हे पहिलं प्रमेयच हे मान्य करतो. म्हणून काय आहे याचं उत्तर आहे ए. कल्याणकारी अर्थशास्त्राचे केवळ प्रथम प्रमेय.